नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 2, पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता थंड होत गेली. पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेस झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. विशिष्ट खोलीवर पृथ्वीचे अंतरंग अर्धद्रव स्वरूपात आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील भागात जास्त उष्णता असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना उष्णता सातत्याने वाढत जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी घटक आढळतात. लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक निर्माण होतात. पृथ्वीचे तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब इत्यादींच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची रचना समजून घेता येते. उदाहरणार्थ, खाणीमध्ये खोलवर गेल्यास तापमान वाढ झाल्याचे कळते. पृथ्वीच्या विविध भागात दरवर्षी असंख्य भूकंप होतात. त्यातून भूकंप लहरी निर्माण होतात. भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. भूकंप लहरींची दिशा व वेग यांचा अभ्यास करून पृथ्वीच्या अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झाली. पृथ्वीचा बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. त्यास भूकवच असे म्हणतात. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची जाडी पर्वतश्रेणीखाली 40 किलोमीटरपेक्षा जास्त तर सागरपृष्ठाखाली 10 किलोमीटरपेक्षा कमी आढळते. भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत कमी जाडीचे आहे. भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे 2 उपविभाग पडतात. खंडीय कवच प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यांपासून बनले आहे, म्हणून यास सियाल असेही म्हणतात.
भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम किंवा घनसेमी इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. खंडीय कवचाच्या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. महासागरीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनले आहेत, म्हणून यांना सायमा असेही म्हणतात. महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम ते 3.3 ग्रॅम किंवा घनसेमी इतकी आहे. महासागरीय थरात बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेतील विलगता ही कॉन्रॅड या शास्त्रज्ञांनी शोधून काढली, म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता हे नाव देण्यात आले. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञांनी शोधून काढले, म्हणून या विलगतेला मोहोविलगता असे म्हणतात. प्रावरण व गाभा यांच्यातील विलगता गटेनबर्ग या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. या विलगतेला गटेनबर्ग विलगता हे नाव देण्यात आले. भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. ज्वालामुखीचा उद्रेक होऊन उच्च प्रावरण भागातील शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो, म्हणून या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने प्रावरण या भागात आढळतात. भूपृष्ठापासून सुमारे 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरण हा थर सुरू होतो. प्रावरणातील अंतर्गत शक्तींमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणात 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 घनसेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होते. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीनंतर गाभा थर किंवा भाग सुरू होतो. गाभ्याची जाडी सुमारे 3471 किलोमीटर इतकी आहे. गाभा थराचे बाह्य गाभा व अंतर्गत गाभा असे 2 भाग पडतात. बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. दुय्यम भूकंपलहरी बाह्य गाभा क्षेत्रात शोषल्या जातात. भूकंपाच्या
दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत. गाभा क्षेत्राचा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात आहे. भूकंपाच्या प्राथमिक लहरी बाह्य गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, मात्र त्यांचा वेग या भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 घनसेमी इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रवरूप पदार्थांचा बनलेला असून या थरात लोह खनिजाचे प्रमाण जास्त आहे. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीच्या गाभ्यातील ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होऊन त्यात विद्युत प्रवाह निर्माण होतात. यालाच भूजनित्र असेही म्हणतात. पृथ्वीच्या गाभ्यात निर्माण होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. भूचुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण झालेल्या आवरणामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्यापासून येणाऱ्या सौर वातांपासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. चुंबकावरण हे पृथ्वीचे 5वे व महत्त्वाचे आवरण आहे. भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटरपासून 6371 किलोमीटर खोलपर्यंत म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रापर्यंत अंतर्गाभा आढळतो. अंतर्गाभा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. अंतर्गत गाभ्याची घनता सुमारे 13.3 घनसेमी इतकी असते. अंतर्गत गाभ्यामध्ये लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात, म्हणून त्यास निफे असेही म्हणतात. अंतर्गत गाभ्यातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा घनरूप आहे. अंतर्गाभ्याचे तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.